नमस्कार मित्रांनो, बघा या ठिकाणी एक प्रश्न आहे. एका ए व्यक्तीने त्याच्याकडील अर्धी रक्कम बी ला दिली, एक तृतीयांश रक्कम सी ला दिली आणि आता त्याच्याजवळ 100 रुपये उरले, तर त्याच्याजवळ मूळ रक्कम किती होती? असा एक प्रश्न आहे आणि हा प्रश्न आपल्या भारताचे रक्षा मंत्री श्री राजनाथ सिंहजी यांनी IAS मसुरीचं जे ट्रेनिंग सेंटर आहे त्या ठिकाणी IAS ची 600 लोकांची बॅच होती. त्या ठिकाणी त्यांना हा प्रश्न एका समारंभामध्ये केला होता. प्रश्न बघा किती कसा आहे. आता त्या ठिकाणी ज्यावेळेस त्यांनी प्रश्न विचारला त्यांना, त्यावेळेस सगळं जे IAS लोक होती सगळी शांत झाली. त्यानंतर थोड्या वेळाने एकाने उत्तर दिलं 1800 आणि त्यावेळेस राजनाथ सिंहजीने स्मित हास्य केलं आणि मानेनं नाही असं सांगितलं. त्याच्यानंतर थोड्या वेळानं कॅल्क्युलेशन सुरू झालं सगळ्यांचं आणि मग एकानं उत्तर दिलं 600 आणि त्यावेळेस त्यांनी होकार दिला. मानेनं काय केला? होकार दिला. तर आता हा जो प्रश्न होता, हा प्रश्न बघा, हा प्रश्न आपल्याला 7वीच्या 8वीच्या 5वीच्या स्कॉलरशिप नवोदयमध्ये, त्याचप्रमाणे TET मध्ये सुद्धा हा प्रश्न विचारला जातो. अगदी सोपा प्रश्न असतो. फक्त आपण काय करतो, आपल्याला कॅल्क्युलेशन जमलं नाही, आपल्याला कॅल्क्युलेशन किंवा उत्तर कसं काढायचं हे जर जमलं नाही की आपली काय होते, पंचायत होते. मग आपण कितीही हुशार असू त्यावेळेस ते चालत नाही. तर आता बघा, हा प्रश्न दोन पद्धतीनं सोडवता येतो. तोंडी पण सोडवता येतो आणि आपण मांडणी करून पण आपल्याला सोडवता येतो. तर आधी मी तुम्हाला काय करतो, हा प्रश्न मांडणी करून सोडवून दाखवतो आणि त्याच्यानंतर मग आपण तोंडी कसं याचं उत्तर काढायचं ते पण आपण पाहूया. ठीक आहे. तर बघा या ठिकाणी मी दोन भाग करतो याचे. एका व्यक्तीने त्याच्याकडे, आता त्याच्याकडे काय रक्कम आहे आपल्याला माहित आहे का? नाही. म्हणजे आपल्याकडे काय रक्कम आहे, एक्स मानूया आपण. त्याच्याकडे रक्कम किती आहे? एक्स. त्या एक्स रकमेतील बघा अर्धी रक्कम बी ला दिली. अर्धी म्हणजे किती? 1/2. बरोबर. एक तृतीयांश रक्कम सी ला दिली म्हणजे 1/3 रक्कम सी ला दिली आणि उरली किती रक्कम त्याच्याजवळ? 100 रुपये उरले आहे. ओके, चला ही मांडणी झाली आपली. आणि ही जर मांडणी आली तुमचं उत्तर चुकणार. आता बघा इथं छेद समान नाही, याचा अर्थ आपल्याला छेद समान करावा लागेल. मग तिरकस गुणाकार करा. 3 एके 3, 2 एके 2 आणि 3 दोन्ही 6 बरोबर 100. बरोबर. आता इथं पुढे करतो. 3 आणि 2 किती झाले? 5. 5/6 बरोबर 100. ओके. आता हा एक्स मी इथं मांडत नाही परत, लक्षात घ्या. तर बघा इथे बघा 5 बरोबर 100 आले. आता बरेच जण काय करतात ते लक्षात घ्या, कुठं चुकतात ते लक्षात घ्या. 6 ला इकडे गुणाकारात नेतात म्हणजे 100 गुणिले 6 आणि या 5 ला भागाकारात नेतात म्हणजे 5 1 5 आणि इथं 20 आले. बरोबर. 5 अजून 10 0, 20 चा 120 उत्तर काढतात. पण हे उत्तर चुकीचं आहे. परत हे उत्तर दिलेलं असतं, लक्षात घ्या. तर हे उत्तर काय चुकीचं आहे. तर कसं करायचं इथे बघा, लक्षात घ्या. मुळात म्हणजे आपलं काय चुकतंय ते लक्षात घ्या. इथे बघा काय केलंय त्यांनी, 5/6 जो भाग आहे तो दिलेला आहे आणि ही जी रक्कम आहे ती उरलेली रक्कम आहे. बऱ्याच वेळेस असंच होतं, इथली रक्कम आणि इथली रक्कम मध्ये बघायचं की ही दिलेली रक्कम आहे आणि ही उरलेली रक्कम आहे, म्हणजे फरक आहे का नाही? म्हणजे उरलेली रक्कम ही 6 पैकी 5 भाग हे दिलेले आहेत. मग उरले किती भाग? एक भाग उरला आणि एक भाग म्हणजे किती आहे? 100 आहे. म्हणजे 1/6 येणार. किती येणार? 1/6. उरलेला भाग, लक्षात घ्या, उरलेला भाग किंवा शिल्लक भाग आपण म्हणतो त्याला. मग इथं कसं होणार? हा 6 आहे तो गुणाकारात जाणार म्हणजे 100 गुणिले 6. आता भागाकार 1 लिहिणार नाही लिहिला तरी चालेल. ह्याचं उत्तर किती आलं? 600 आलं. किती आलं? 600. म्हणजे एक्स, इथं एक्स तर होतच आपलं. बरोबर. इथं एक्स तर आपलं होतच म्हणजे एक्स बरोबर किती आलं? 600 आलं. म्हणजे मूळ रक्कम जी होती ती 600 रुपये होती. बघा हा प्रश्न आपण घेतला तर कसं होईल? ए कडे अर्धी रक्कम दिली म्हणजे अर्धी इथंच दिली. उरली बघा की जी उरलेली ती अर्धीच असणार. मग 1 तृतीयांश आणि 100 ही काय आहे? उरलेली आहे. मग 1/3 बरोबर 100 केलं तर तुम्ही सोडून बघितलं किंवा तोंडी जर कळालं तर 1/3 बरोबर 100 केलं तर 300 रुपये येतं. किती येतं? 300. मग हे अर्धे 300 300 असे किती आले? 600 रुपये झाले. तू तोंडीच्या जास्त भानगडीत जायचं नाही. हा प्रश्न आपला चुकू शकतो, आलं लक्षात. त्यामुळे आपण व्यवस्थित मांडणी करूनच, एकदा मांडणी आली तुमचं की तुम्हाला गणित काहीच अवघड जात नाही. त्यामुळं महत्वाचं गणितामध्ये आहे ते सूत्र असतं. म्हणून म्हणतात बघा, सूत्राची बंदूक घेतल्याशिवाय गणित सोडवायला जायचं नाही. म्हणजे सूत्र म्हणजे त्याची मांडणी असते. किती मांडणी तुम्हाला जर सुरुवातीची आली नाही की तुम्ही कितीही वेळ घालवा त्याच्यामध्ये तुम्हाला उत्तर सुटणार नाही. त्यामुळे मांडणी करायला शिका कधी. चला, ओके.